बातमीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। दरम्यान वैद्यकीय उपचार घ्यायला जरांगे यांनी नकार दिलाय। सलग 5 दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय, मात्र त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहरासह उमरगा, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी या भागामध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत। तर या बाजारपेठेमधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बंद पाळण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की धाराशिव शहरासह तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, वाशी या भागात देखील हा बंद पाळण्यात येतोय। मी आता बाजारपेठेमध्ये आहे, या ठिकाणी पाहू शकतो अगदी सकाळपासूनच जे व्यापारी आहेत त्यांनी आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत। आज कुठलीही दुकानं उघडलेली नाहीत, त्यामुळे बाजारपेठेमध्ये एक प्रकारचा शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत आणि या उपोषणाला कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये बंदचं आवाहन केलेलं होतं। काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे, तर काही ठिकाणी कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर राज्य सरकारने कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि यासाठी आता हा मराठा समाज बांधवांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं त्या पद्धतीनं बंद पाळण्यात येत आहे आणि याला देखील आता व्यापारी आणि व्यापाऱ्यांतून देखील मोठा प्रतिसाद मिळताना आता पाहायला मिळतो आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।